श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2051व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया शनिवार दिनांक 6 डिसेंबर 2025 उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 16/11/1996 बैठक क्रमांक 202 परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 50। आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात, या कार्यासाठी मी तुम्हाला आता फक्त 4-5 वर्षेच घरोघरी फिरून सेवा करण्यासाठी सांगितलेले आहे। त्या काळात माझ्या कल्पनेप्रमाणे सर्व संकल्प पुरे होत आले असतील। त्यानंतर तुम्हाला अशी सेवा करण्याची संधी पुन्हा मागितली तरी मिळणार नाही। तेव्हा सर्वांनी या कार्यात तन मन धन लावून जेवढी सेवा करता येईल तेवढी कराच। 4-5 वर्षानंतरचा येणारा साधारण 10 वर्षांचा काळ फार मंगलमयच असेल। दर्शनाला खूपच गर्दी वाढलेली दिसून येईल। इसवी सन 2005 नंतर तर दर्शनासाठी लोक वेडे होऊन जातील। तसेच दर्शनासाठी रात्रीपासून रांगा लागतील। रात्रभर दर्शनासाठी बसावे लागेल। सर्व दर्शनार्थींना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील। जसजसा काळ पुढे सरकेल तसेच येथे अभिनव चित्र दिसेल। परंतु तुम्हाला पुढील काळात कोणालाही आत्तासारखे माझ्यासमोर मांडी घालून बसायला मिळणार नाही। तेव्हा सर्वांनी या चरणांशी स्थिर राहून सेवेमध्ये रममाण व्हा व सेवेमध्ये कसलीही अपेक्षा ठेवूच नका। तेव्हाच ईश्वर तुमचे कल्याण करील व माझेही आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीमागे राहतीलच। श्री गुरुदेव दत्त। पुढील आशीर्वाद आहे भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 15/12/1996 बैठक क्रमांक 203। परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे सोमवार दिनांक 9 जानेवारी 1996 रोजी वाशीत शुभागमन झाले। त्या दिवशी वाशीतील भक्तांना दिलेला अनुग्रह आशीर्वाद। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वाशी सत्संग मंडळाला मी आशीर्वाद देत आहे। श्री दत्त देवस्थान ट्रस्ट या नावाची धार्मिक संस्था अहमदनगरमध्ये आज 21 वर्ष कार्यरत आहे। ही संस्था मुळात वेदांचे कार्य करते। वेदांचे संवर्धन व्हावे, वेद चिरकाल टिकावेत म्हणून कार्यरत आहे। आपली वेदांची जी परंपरा आहे ती अध्ययनाची परंपरा आहे। अधिकाधिक विद्यार्थी कसे निर्माण होतील, वेदाध्ययन कसे चालू राहील, हे वेदमंत्र हे शक्तिमंत्र आहेत आणि या शक्तिमंत्रातून जी शक्ती निर्माण होईल ती दुष्टांचा संहार करेल व सृष्टांना संरक्षण देईल। हे मी काहीतरी बोलत नसून ही वस्तुस्थिती आहे। राम रावणाच्या काळामध्ये वेदमुनी हे यज्ञयाग करीत असत। त्यामध्ये राक्षस हे मद्य व मांस टाकून त्याचा विध्वंस करीत असत। रामायणामध्ये कदाचित तुम्ही हे पाहिले असेल। पण ह्या यज्ञयागाचा नाश व्हावा अशी जी राक्षसी वृत्ती निर्माण झाली होती व त्यातूनच श्रीरामांनी अवतार घेतला व या राक्षसांचा वध केला। वेद टिकवण्याचे कार्य त्या काळापासून चालू आहे। आजच्या काळामध्ये सुद्धा त्याची फार महत्त्वाची गरज आहे। वेद संरक्षण करणे हे आपल्या लोकांचं कर्तव्य आहे। आपला धर्म मुळात ईश्वराने स्थापन केला आणि त्याची परंपरा वेदमुनींनी किंवा ऋषीमुनींनी चालवली। ऋषीमुनींनी ही परंपरा चालवल्यामुळे किंवा त्याचा विस्तार केल्यामुळे आपल्या धर्माला ईश्वराचं अधिष्ठान लाभलेलं आहे। भगवंताने सुद्धा गीतेमध्ये धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे केवढं धर्माचं महत्त्व त्यांनी सांगितले पहा। धर्माला जसजशी ग्लानी येईल आणि धर्म नष्ट होण्याच्या मार्गावर येईल तेव्हा मी पुन्हा अवतार घेईन असे भगवंताने गीतेमध्ये स्पष्ट सांगितले आहे। आपण वेद टिकावेत
वेदधर्म चालावा या दृष्टीने आपण जास्तीत जास्त प्रयत्न करीत आहोत. आपले मानवी प्रयत्न आहेत हे खरे आहे, पण त्याचबरोबर ईश्वराचा पाठिंबा मिळावा, ईश्वराने या गोष्टीला आशीर्वाद द्यावेत, हे कार्य आपल्याकडून अवश्य करून घ्यावे. ज्या अर्थी परमात्मा अशी बुद्धी देतो त्या अर्थी त्याचीच इच्छा आहे असा त्याचा अर्थ आहे. नाहीतर आजकालच्या विज्ञान युगामध्ये साधारणपणे धार्मिक कार्याकडे कोणीही लक्ष देत नाही. लोक सांगतात आता 20वे शतक जवळ आलं आहे, हे कार्य तुम्ही कसं काय हाती घेतलं आणि ह्या कार्यातून काय निष्पन्न होणार आहे. पण हा विषय ह्या लोकांचा नाही. ही विघ्न आणणारी माणसं असतातच. आपल्याला जो ईश्वराचा अनुग्रह झालेला आहे तो अनुग्रहच अशा पद्धतीचा आहे की मला तुझ्याकडून वेद कार्य करून घ्यायचे आहे. ही ईश्वराचीच आज्ञा असल्याने हे कार्य होणारच, हे त्रिवार सत्य आहे. या कार्यासाठी तुम्ही सर्व लोकांनी त्याग केला पाहिजे. तुम्ही जसजसा ह्या गोष्टीचा त्याग करत जाल तसतशी तुमच्या मनाला शांती लाभेल. कर्तव्य पूर्ण केलं की तुमच्या मनाला आपोआप शांती लाभेल. शांतीसाठी देवधर्म करून काही उपयोग होत नाही. त्यासाठी दान करावं लागतं, त्याग करावा लागतो. जसजसा तुम्ही त्याग कराल तसतसे तुमच्या मनाला शांती लाभेल. देवधर्म करून शरीराची शुद्धी होते, पण मनाला शांती लाभत नाही. त्यागाशिवाय ते कधीही शक्य नाही. ह्या मंडळाने आता रजिस्टर संस्था स्थापन केली, हे अतिशय चांगले केलेले आहे. अशा ठिकठिकाणी रजिस्टर संस्था स्थापन व्हाव्यात आणि कार्याला गती मिळावी. जसजसं तुम्ही लोक कार्य करीत जाल तसतसं मलाही आनंद होईल. आपली ही परंपरा मुळात शिवापासून निर्माण झालेली परंपरा आहे. आपल्या परंपरेचे आद्य गुरु शिवशंकर आहेत व तीच परंपरा आज मितीपर्यंत पाहावयास सापडते. यानंतरच्या ज्या निरनिराळ्या परंपरा आहेत त्या संत पुरुषांच्या आहेत, गुरुपरंपरेच्या नाहीत. गुरुपरंपरा म्हटलं की त्या ठिकाणी वेदधर्माचे कार्यही आलंच. या ठिकाणी वेद संवर्धनाचे कार्य आहे. त्या अर्थी हीच ती गुरुपरंपरा आहे व ह्याच परंपरेचा आपण अनुग्रह घेतला पाहिजे, म्हणजे आपल्या जीवनाचा उद्धार होईल. आजकाल लोक श्रद्धेने म्हणा अज्ञानाने म्हणा निरनिराळ्या परंपरेशी संबंध ठेवतात. त्यांना गुरु मानतात, पण ही गुरुपरंपरा नाही. वेद धर्माचे कार्य करणे, वेद परंपरेने चालणे, वेदांना महत्त्व देणे अशी परंपरा ज्या ठिकाणी आहे तीच खरी गुरुपरंपरा आहे. त्याकरिता आद्य शंकराचार्यांनी जन्म घेऊन वेदांचे पुनरुत्थान केले आहे. वेदांची परंपरा एकत्रित केली आहे. निरनिराळ्या पंथांना एकत्र आणून त्यात शाक्त होते, वैष्णव होते, शैव होते, या सर्वांना एकत्र आणून त्यांनी वेद धर्माची परंपरा चालू केली व ती परंपरा आज मितीपर्यंत चालू आहे. आपली परंपरासुद्धा वेदधर्माचं कार्य करीत आहे. आपल्याला वेदधर्माच्या कार्याशिवाय अन्य दुसरं कुठलंही कार्य नाही आणि हीच गुरुपरंपरा असल्यामुळे गुरुवाक्य मजकारण मातेत न करी निर्माण, वेचीन आता माझा प्राण गुरु निरोपे करीन मी. श्री गुरुचरित्र अध्याय 49 ओवी 121. अशी प्रत्येक शिष्याची भावना असली पाहिजे की माझी परंपरा ह्याच परंपरेची आहे व ह्याचाच अनुग्रह झाला तर आपला उद्धार आपण करून घेऊ शकतो. कल्पवृक्षाच्या छायेत गेल्यावर कल्पिलेले फळ देणे हे त्या कल्पछायेचे लक्षण आहे. आपल्याला फक्त मागता आले पाहिजे. कल्पवृक्ष तुम्ही जे मागाल ते देईल, पण तुम्ही लोकांनी मागतानाच असे मागावे की आपल्या पाठीमागे आपले आशीर्वाद असावेत. आपल्या ह्या परंपरेला आमच्याकडून जेवढी मदत शक्य होईल तेवढी करता येईल तेवढी व्हावी, पण हे करत असताना कोणावरही सक्ती करू नका. कोणी काही दिले नाही तर त्याला वेडेवाकडे बोलू नका. प्रत्येकाच्या दारासमोर आपणाला जाऊन भिक्षा मागितलीच पाहिजे. भिक्षा मागताना एक काळजी घ्यायची की पावती दिल्याशिवाय पैसे घ्यायचे नाहीत. कोणाकडूनही पैसे घेऊन पावती द्यायची नाही असे मात्र अजिबात करायचे नाही. या यज्ञकुंडात प्रत्येकाची आहुती पडली पाहिजे. या यज्ञकुंडात जर प्रत्येकाची आहुती पडली तरच हे यज्ञकुंड दगदगीत राहील आणि त्यामध्ये सर्वांचा उद्धार होईल. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.